बारामती तालुका तसेच शहरामध्ये 2023च्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता 2024 मध्ये सर्वच गुन्ह्यामध्ये घट झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामध्ये शरीराविरुद्ध, महिलाविरुद्ध, चोरीच्या सत्राखाली गुन्ह्यांमध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे। तसेच बारामती उपविभागामध्ये खुनाचा प्रयत्न, दुखापती, विनयभंग, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये घट झालेली दिसून येत आहे। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये सर्वच प्रकारच्या मोठ्या गुन्ह्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात ॲडिशनल एसपी गणेश बिरादार, डीवायएसपी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक नाळे सर, वाहतूक विभागाचे यादव सर यांच्याकडून। सन 2024 मध्ये लोकसभा इलेक्शन तसेच विधानसभा इलेक्शन या पार्श्वभूमीवर वेगवेगळे तसेच सण व उत्सव साजरे करत असताना पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्ताकडे लक्ष द्यावं लागलं होतं। तरीही सन 2023च्या तुलनेमध्ये सन 2024 मधील आकडेवारी पाहता त्यामध्ये बारामती उपविभागामध्ये तसेच बारामती विभागामध्ये एकंदरीतच शरीराविरुद्ध आणि महिलांविरुद्ध जे दाखल गुन्हे आहेत त्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये चोरीच्या सत्राखालील गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे। बारामती उपविभागामध्ये बघितलं तर खुनाचा प्रयत्न, दुखापतीचे गुन्हे याच्यामध्ये जवळपास 50 गुन्ह्याची घट यामध्ये दिसून येते। त्यासोबतच चोरी या सत्राखालील 53 गुन्ह्याची घट दिसून येते व विनयभंग किंवा बलात्कारासारखे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये 29ची घट आहे। विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये 51ची घट आहे। तर एकंदरीत 2023च्या तुलनेत 2024 मध्ये सर्व प्रकारच्या मेजर हेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे। या अनुषंगाने पोलीस विभागाने करत असलेल्या प्रयत्नामध्ये शक्ती अभियानाची सुरुवात 1 ऑक्टोबर दिवशी करण्यात आलेली होती। शक्ती अभियानांतर्गत एकूण पोलीस विभागाला 1140 कॉल आम्हाला मागच्या 4 महिन्यामध्ये प्राप्त झालेले होते। त्या अनुषंगाने 119 शाळांना भेट दिलेली आहे। 152,726 विद्यार्थ्यांचं समुपदेशन पोलीस विभागामार्फत करण्यात आलेलं अवेअरनेस करण्यात आलेलं आहे, जेणेकरून महिलाविरुद्ध गुन्हे आहेत, बालकांविरुद्ध जे गुन्हे दाखल होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 4 महिन्यामध्येही याही सदरामध्ये घट झालेली आहे। मागील वर्षी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून सोशल स्टेटस लावून त्याच्यामध्ये शस्त्रास्त्राचं प्रदर्शन केलं जातं। याही इसमावर गुन्हे दाखल करून त्यांना आम्ही जेलपास केलेला आहे। प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई केलेल्या आहे। याही वर्षी आमचं आव्हान राहील की कुठल्याही पद्धतीच्या शस्त्रास्त्राचं प्रदर्शन करणारे जर रील्स आपण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर प्रदर्शित करत असाल तर गंभीर कठोर कारवाई त्या अनुषंगानं सर्व इसमावर केली जाईल। त्यासोबतच प्रतिबंधात्मक कारवाई या सदराखालील मागील वर्षामध्ये जवळपास 3669 इसमावर बारामती उपविभागाअंतर्गत आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। या शहरातील ट्रॅफिक विभागसुद्धा एकंदरीतच ट्रॅफिकमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुधारणा कशा करता येतील त्या अनुषंगाने प्रयत्नशील असून आणखी आम्ही CCTVचा जो प्रोजेक्ट आहे येत्या काही कालावधीमध्ये तो ॲक्टिवेट या शहरामध्ये करणार आहोत। थँक्यू। काल जो अपघात सध्या वाहतूक सुरक्षा माह चालू आहे। या अनुषंगाने वाहतूक सुरक्षा अंतर्गत ट्रॅफिक विभागामार्फत आम्ही जवळपास 20,000 पॉम्पलेट्स आम्ही शहरामध्ये छापलेले आहेत। प्रत्येक शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही ते पॉम्पलेट वाटत आहोत। रस्त्यावर असणारा आमचा जो पोलीस कॉन्स्टेबल आहे तो पण वाहतुकीच्या नियमावलीची जाणीव करून देण्यासाठी या महिन्यामध्ये प्रयत्नशील आहे। विविध उपक्रम पोलीस विभागामार्फत आम्ही हाती घेतलेले आहेत। नागरिकांनी सुद्धा ट्रॅफिकच्या नियमावलीचं चांगल्या पद्धतीनं पालन करणं गरजेचं आहे। त्याचा एक चांगला अवेअरनेस आपल्यामध्ये स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे। अल्पवयीन मुलांच्या हातात बाईक जर आपण दिली तर त्या पद्धतीचे जे गुन्हे घडू शकतात, त्याच्यामुळे जोपर्यंत त्याला लायसन्स परवानाधारक असणार नाही तोपर्यंत आपण त्यांना वाहन देण्यात येऊ नये असं आवाहन करण्यात येते। 25 कालामध्ये 2024पेक्षा दाखल असलेल्या गुन्ह्यापेक्षा गुन्ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आम्ही करणार आहे। मागील 2-3 वर्षामध्ये जे शस्त्र वापरलेले गुन्हेगार आहेत, आर्म ॲक्ट सदराखालील जे दाखल गुन्हे आहेत त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही योजलेली आहे। त्यासोबतच 302 असेल, 307 असेल, मोका, MPDA किंवा तडीपारी याच्यातून बाहेर आलेल्या सर्व इसमावर 110 किंवा नवीन जे 129 BNSS कायद्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत, जेणेकरून गुन्हेगारीला चाप बसेल। यासोबतच शक्ती अभियानांतर्गत जे काही आम्हाला इनपुट्स मिळत आहेत त्यावरही चांगल्या पद्धतीनं आम्ही कारवाई करणार आहोत।